भविष्यामध्ये स्किल्स येतील लोकांकडे, पण ना कुठेतरी ते इमोशनल कनेक्ट जो आहे तो खूप जास्त त्याचा डिझोनन्स क्रिएट होईल. ते कुठेतरी त्याचा बिंग इंडियन्स किंवा बिंग आपण सोसायटी म्हणून आपण त्या इमोशनल अँगलला मिस करायला चालू करू. मग त्यासाठी काय कामाला येईल, तर जी भारताची मजबूत पायाभरणी आहे ती फक्त शैक्षणिक धोरणांवर आणि शैक्षणिक इन्स्टिट्यूशनवरच तगलेली आहे आणि ती पुढे तगणार आहे. आणि त्याच्या मागे जो इमोशनल इंटेलिजन्सचा जो प्रकार आपण म्हणतोय आता पुढचा AI नंतर काय तरी इमोशनल इंटेलिजन्स आहे हे बोललं जात आहे. पण याच्यामध्ये जो रोल प्ले करतात आहेत इन्स्टिट्यूट्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट किंवा तुमच्या शैक्षणिक संस्था, त्यांची जबाबदारी आणखीन वाढणार आहे की मुलांना तुम्ही इमोशनली इंटेलिजन्स कसं बनवाल, राईट डिसिजन घेण्यासाठी कसं उपयुक्त कराल. मग हे तुमचं कुठलंच AI टूल देऊ शकत नाही. तिथे ह्युमन टचच लागणार, तिथे गुरुजीच लागणार. आणि तेच गुरुजी काय वाईट आणि काय चांगलं याची त्यांना तोंड ओळख करून देणार. कारण आजच्या जगात वाईट आणि चांगलं याच्यामधली जी रेषा आहे ती पुसट होत चालली आहे.